जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पेट्या हलवण्याचं काम सुरू झालं असून 19 एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानासाठी मंगळवारी सकाळपासून गडचिरोलीमध्ये ईव्हीएम आणि इतर युनिटसह पोलिंग पार्टींना नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील भागामध्ये भारतीय लष्कर वायुसेनेच्या हेलिकॉप्टरद्वारे घेऊन जाण्यास सुरुवात करण्यात आली आहे। यामध्ये भारतीय वायुसेना आणि भारतीय लष्कराच्या 3 Mi-17 आणि 4 ALH हेलिकॉप्टरच्या सहाय्याने विविध संवेदनशील आणि अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त भागामध्ये 68 ठिकाणी बूथवरील 295 मतदान कर्मचाऱ्यांना चॉपरच्या सहाय्याने सुखरूप सोडलं जात आहे। आज मंगळवार असल्याने तुळजापूर येथे देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या क्रुझर गाडीचा धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाचोड शिवारामध्ये अपघात झालेला आहे। गाडी पलटी झाली आहे। सकाळी 8च्या दरम्यान ही घटना घडली आहे। गाडीमधील 15 जण गंभीर जखमी झालेत। या जखमींमध्ये 7 महिलांचा देखील समावेश आहे। अपघाताची माहिती स्थानिकांना मिळताच घटनास्थळी स्थानिकांनी धाव घेऊन सर्व जखमींना पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं आहे। धारावी परिसरामध्ये पाणी पुरवठा खंडित होणार आहे। महानगरपालिकेच्या जी उत्तर विभागाकडून धारावी नवरंग कंपाऊंड येथे 2400 मिलीमीटर व्यासाची अप्पर प्रमुख वैतरणा तसेच 450 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिन्यांच्या जोडणीचं काम हाती घेण्यात येणार आहे। जलवाहिन्यांचे जोडणीचं काम हे 18 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजल्यापासून ते 19 एप्रिल रोजी पहाटे 4 वाजेपर्यंत करण्यात येणार आहे। परिणामी धारावी आणि आसपासच्या परिसरामध्ये पाणी पुरवठा खंडित करण्यात येणार आहे। काही भागामध्ये 25% तर काही भागामध्ये 100% पाणी पुरवठा बंद राहील। संबंधित परिसरातील नागरिकांनी पाणी जपून वापरावे असं आवाहन पालिकेकडून करण्यात आलं आहे। 18 आणि 19 एप्रिल रोजी म्हणजे 2 दिवस अमरावती आणि बडनेरा शहराला होणारा पाणी पुरवठा देखील बंद राहणार आहे। अमरावती शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने पाणी पुरवठा बंद असणार आहे। दुरुस्तीच्या कामासाठी अमरावती शहराला पाणी पुरवठा बंद करण्यात येणार आहे। 2 दिवस दुरुस्तीचं काम चालणार असल्याने शहराला टँकरने पाणी पुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा असे आवाहन देखील जीवन प्राधिकरण कार्यालयाकडून करण्यात आलं आहे। नाशिकमध्ये स्वाईन फ्लूचा धोका वाढलाय। स्वाईन फ्लूमुळे एकाचा मृत्यू तर 2 जणांवर उपचार सुरू आहेत। सिन्नरमधील एका महिलेचा मृत्यू झालाय तर शहरातील 2 जणांवर उपचार सुरू आहेत। डेंग्यूचा धोका कमी होता स्वाईन फ्लूचा धोका वाढल्यामुळे आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा अलर्ट मोडवर आल्याचं दिसून येत आहे। डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षेमध्ये 2 महाविद्यालयांच्या केंद्रातून वेळेपूर्वीच प्रश्नपत्रिका व्हॉट्सअॅपवर शेअर झाली होती। परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने तातडीने दोन्ही परीक्षा केंद्र बदलले। दरम्यान सोमवारी या दोन्ही महाविद्यालयांच्या परीक्षा केंद्रांची मान्यता 3 वर्षांसाठी रद्द करण्यात आली आहे। शिवाय त्यांच्या प्राचार्यांसह सर्व कर्मचाऱ्यांवर 5 वर्ष परीक्षा कार्यासाठी बंदी घातली अशी माहिती परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. भारती गवळी यांनी दिली आहे। मालेगावच्या झोडगे या गावामध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे। गेल्या हप्त्यामध्ये या ठिकाणी पाणी टंचाईने मिताबाई जाधव आणि इच्छामणी जाधव या मायलेकींचा बळी गेल्याने या ठिकाणी 12 बलुतेदार फाउंडेशनच्या बंडूकाका बच्छाव यांनी याच मायलेकींच्या स्मरणार्थ या ठिकाणी पाणी टंचाईग्रस्त भागाला मोफत पाणी पुरवठा करण्यासाठी स्वखर्चाने 5 पाण्याच्या टँकरचं लोकार्पण करून एक आगळावेगळा उपक्रम बंडूकाका बच्छाव यांनी सुरू केलाय। पावसाळा सुरू होईपर्यंत या टँकरद्वारे टंचाईग्रस्त भागाला मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा करण्यात येणार आहे। पर्यटकांना भुरळ घालणारा राजकोट किल्ला 20 एप्रिल पर्यंत पर्यटकांसाठी बंद राहणार आहे। मान्सूनपूर्व देखभालीसाठी हा किल्ला बंद राहणार आहे। 4 डिसेंबरला नौसेना दिनानिमित्त नौसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं। मान्सूनपूर्व देखभाल तसेच आजूबाजूला असणाऱ्या भागाच्या दुरुस्तीसाठी या ठिकाणी जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे। मराठवाड्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कमी पाऊस पडल्यामुळे आता शहरातील बोअरवेलही आटू लागले आहेत। याकरता महापालिकेकडे शहराच्या विविध भागातून पाण्याच्या टँकरची मागणी दिवसेंदिवस वेग पकडत आहे। मागील महिन्यामध्ये टँकरची संख्या ही 80 पर्यंत होती, ती वाढून आता 100च्या घरात पोहोचली आहे। सध्या शहरामध्ये दर दिवसाला 98 टँकरद्वारे 420 फेऱ्या मारत 7,500 कुटुंबांना पाणी पुरवठा केला जातोय। वाढत्या उन्हाबरोबरच छत्रपती संभाजीनगरमध्ये पाण्याची मागणी आता वेग पकडत असल्याचं चित्र दिसतंय।
दिवसापासून बेपत्ता असलेल्या सफाई कामगाराचा मृतदेह भावसिंगपुरा निसर्ग कॉलनी भागातील निर्जन डोंगरामधील नाल्यात कुजलेल्या अवस्थेत आढळला। 15 एप्रिलला दुपारी हा प्रकार उघडकीस आला। सुनील गौतम जाधव असे या तरुणाचं नाव आहे। या प्रकरणी घातपाताची शक्यता वर्तवण्यात येत असून या प्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध छावणी पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सुनील जाधव हा कांचनवाडी येथील एलिजन्स एक्झिक्युटिव्ह सर्व्हिस कंपनीमध्ये हाऊसकीपिंगचं काम करत होता। 13 एप्रिल रोजी तो कामावर न जाता मित्रांसोबत बाहेर चाललो म्हणून घराबाहेर पडला होता। सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे दोघे आरोपी पनवेलमधील हरिग्राम येथील राधाकृष्ण अपार्टमेंटमध्ये राहत होते। मागील 15 ते 20 दिवसांपूर्वीच या ठिकाणी घर भाड्याने घेतलं होतं। याच काळात त्यांनी सलमानच्या घराची 4 वेळा पाहणी देखील केली होती। पनवेलमधूनच आरोपींनी सेकंड हँड दुचाकी देखील विकत घेतली होती। डोंबिवलीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे। डोंबिवलीमध्ये काही दिवसांपूर्वी 4 वर्षाच्या मुलाचं अपहरण झालं होतं। या प्रकरणी एक धक्कादायक माहिती आता समोर येते। एका 17 वर्षीय मुलीने या 4 वर्षाच्या मुलाचं अपहरण केलं होतं। या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी या मुलीला अवघ्या काही तासांमध्ये भिवंडी येथून ताब्यात घेतल्यानंतर तिची चौकशी केली असता तिने आरोपीने गारमेंट कंपनीमध्ये कामाला लावतो असं आमिष दाखवत तिला, तिच्या आईला आणि मावशीला बांगलादेशमधून डोंबिवलीत आणलं होतं अशी कबुली दिली। पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करत सतीश रजक आणि सचिन रजक नावाच्या दोन्ही आरोपींना ताब्यात घेत पुढील तपास सुरू केलाय। बंजारा समाजाची काशी असलेल्या तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे 5 लाख लिटर पाणी भरलेली सिमेंट टाकी ही उंचावरून खाली कोसळली असून यामध्ये जीवितहानी जरी झाली नसली तरी खाली असलेल्या टिनाच्या घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। यामध्ये लाखो लिटर पाणी वाया गेलंय। पोहरादेवी येथे रामनवमी यात्रा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो। ऐन रामनवमीच्या तोंडावर टाकी कोसळल्याने या ठिकाणी पाण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते। श्रीरामनवमी उत्सवाकरता सालाबादप्रमाणे साईबाबांची शिर्डी सज्ज झाली आहे। 3 दिवस चालणाऱ्या या उत्सवाकरता लाखो साई भक्त येणार असल्याने साई मंदिर आणि परिसराला आकर्षक विद्युत रोषणाईसह फुलांची सजावट देखील करण्यात आली आहे। नवेगाव नागझिरा प्रकल्पामध्ये ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून एक वाघीण सोडण्यात आली होती। त्या वाघिणीवर देखरेख करण्यासाठी जीपीएस कॉलर बेल्ट देखील लावण्यात आला होता, परंतु या वाघिणीचा जीपीएस कॉलर बेल्ट हा 12 तारखेपासून एकाच ठिकाणी दाखवत असल्याने वन विभागाला शंका उत्पन्न झाली आणि त्याबाबत शोध मोहीम घेतली असता कॉलर बेल्ट हा नागझिरा प्रकल्पातील जंगलात सापडला। त्यामुळे या वाघिणीची शोध मोहीम राबवण्यात आली आणि या शोध मोहीम ताडोबा व्याघ्र प्रकल्प येथील कर्मचारी RRT चमू यांनी त्यांचा शोध घेतला। मंगळवारी ही वाघीण नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये सापडल्यानंतर तिला बेशुद्ध करून पुन्हा तिच्यावर कॉलर बेल्ट लावून तिला निसर्गमुक्त करण्यात आलाय।